अखेर भाजप शिवसेनेच्या घोळात धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या पदरात। दादा विरुद्ध ताई। ओमराजेंनी पेटवली सर्वप्रथम उमेदवारीची मशाल। अर्चनाताईंनी हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ। महासंघर्ष महासंग्राम। ओमराजेंनाही नाही सोपं, एका वेळेला लढवायचे आहे महायुतीच्या 5 आमदारांच्या विरोधात। सासरे आणि पतीच्या पराभवाचा बदला सुनबाई घेणार का? नमस्कार, मी नीता देव। बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय। दुसऱ्या टप्प्यातली रणधुमाळी सुरू होतीये आणि अशा वेळी मराठवाड्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अंतर्गत जागा वाटपात हा मतदारसंघ बहुचर्चित ठरतोय। महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी अगोदरच निश्चित आणि लवकरच घोषित केली। मग काय, ओमराजेंनी चटकन प्रचाराची मशाल पेटवली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या या मतदारसंघात मोठ्या सभा झाल्या। दादा आणि ठाकरे दोघेही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडले। ओमराजेंनी पायाला भिंगरी बांधली, ते सध्या मतदारसंघात कानाकोपऱ्यात फिरतायत। सोशल मीडियावर त्यांचा जोरात प्रचार सुरू आहे। मतांच्या गठ्ठ्यांचे मालक शोधून त्यांना आपलंसं करतायत। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। ओमराजेंनाही माहीत आहे की आपण कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असं सांगत असलो तरी हे रणांगण सोपं नाही। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। राजकारण इतकं अटीतटीचं, संघर्षाचं आणि टोकाचं झालंय की ही लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते। 4 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही प्रत्येक आमदारांना विजय मिळवायचा आहे। त्यामुळे आता आपल्याला मतदारसंघात मतांची कमी आघाडी मिळाली तर तिचे आपल्या राजकारणावर पडसाद उमटणार हे सर्व आमदारांना माहीत आहे। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सर्वच आमदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी एकमेकांवर तुटून पडणार हे उघड आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। आता आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघातलं राजकीय बलाबल पाहिलं तर या मतदारसंघात शिवसेनेचे 2, भाजपाचे 3 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 1 आमदार आहे। त्यामुळे अर्थातच महायुतीचं पारडं या मतदारसंघात तसंच जड आहे। उमरग्यात ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, औशामध्ये आमदार अभिमन्यू पवार, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, तुळजापूरमध्ये अर्चनाताईंचे पती आणि दस्तूर खुद्द तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भूम परांड्यामध्ये तर आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आणि बार्शीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विरोधात ओमराजेंना झुंजावं लागणार आहे। त्यामुळे वाटते तितकी ही निवडणूक एकतर्फी आणि सोपी नाही। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व अनेक वर्ष करणाऱ्या, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष कॅबिनेट मंत्रीपद भूषवणाऱ्या डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र व माजी मंत्री आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील या दोघांनाही कैलासवासी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे पुत्र खासदार ओमराजे यांनी कडवं आव्हान दिलंय। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। हा पाटील निंबाळकर घराण्यातली गेली 25 वर्ष सुरू असलेली जुनी लढाई आहे, सामना आहे। आता अर्चनाताईंना मिळालेल्या उमेदवारीचे सार्थकच करून दाखवावे लागेल। पाहुयात सुनबाई सासरे आणि पतीच्या पराभवाचा बदला घेतील का? पाटलांच्या सुनबाई संसदेत जातील का? उद्या पाहुयात राजकारणात मैत्री आणि राजकीय समीकरणं कशी बदलतात। यासाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। लाईक, सबस्क्राईब, शेअर।